एक मोठी बातमी आहे मराठी माणसाच्या नोकरी संदर्भातील। मुंबईतील एका कंपनीत मराठी माणसालाच नोकरी मिळणार नाही अशी पोस्ट व्हायरल होते। नोकरीची माहिती देणारी पोस्ट व्हायरल होते। यामध्ये मराठी पीपल्स आर नॉट वेलकम हियर असा आशय लिहिण्यात आला। त्यामुळे आता संताप व्यक्त होतोय। एका फ्रीलान्स एचआर रिक्रुटरने मुंबईतील एका कंपनीसाठी ग्राफिक डिझायनर हवा अशी पोस्ट केली आणि यासाठी जॉब लोकेशन गिरगाव आहे। पगार 4 लाख एवढा असल्याचं यात सांगितलंय। दरम्यान पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मात्र संबंधित रिक्रुटरने सोशल मीडियावर माफी मागितली। अनेक मराठी भाषिकांचं मन दुखावल्याबद्दल त्यांनी माफी मागितलेली आहे। संतापजनक ही बातमी आहे। आपण अधिक माहिती घेऊया। आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे आपल्या सोबत आहेत। सोनाली, नेहमीच मराठी माणसांना एक दुर्लक्ष केलं जातं, पायमल्ली केली जाते त्यांच्या हक्कांची, आणि ही जी वेबसाईट आहे कंपनीने आता माफी जरी मागितली असेल तरी कुठेतरी मराठी माणसांची मन दुखावली आहेत। योग्य बोललास गिरीश की दरवेळेला मराठी माणसाच्या नावावरून राजकारण केलं जातं। आतापर्यंत घरात राहायला देण्यावरून हे राजकारण केलं जातं। बिल्डिंग मध्ये अलाउड नाही, नॉनव्हेज खाणारे अलाउड नाही वगैरे वगैरे। आता चक्क लिंक्डइन, सगळ्यांना माहिती की ते नोकरीसाठी सगळेजण अपडेट टाकत असतात। नोकरी देणारे आणि नोकरी ज्यांना हवी आहे असे सगळे लोक यावर आपली पोस्ट बनवत असतात, आपलं प्रोफाईल बनवत असतात। आणि असंच एक जान्हवी सरना नावाचं प्रोफाईल आहे, ज्यात ती एचआर रिक्रुटर असल्याची तिची त्या प्रोफाईलची माहिती आहे तिथे, आणि त्यावर तिने त्या कंपनीसाठी एक ग्राफिक डिझायनर तिला हवा आहे आणि त्या जॉबचं लोकेशन तिने टाकलंय गिरगाव आहे। आणि बोल्ड जो शब्द आपण केलेला आहे की मराठी पीपल आर नॉट अलाउड और नॉट वेलकम हियर, मराठी लोकांचं इथं स्वागत नाही असं तिने लिहिलेलं आहे। याच्यावर भयंकर टीका झाली, नेटिझन्सने तर टीका केली, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ही पोस्ट व्हायरल झाली। त्यानंतर त्याच अकाउंटवरून याबद्दलची माफी मागण्यात आली, दिलगिरी सुद्धा व्यक्त करण्यात आली। मात्र अशा प्रकारे तात्पुरती जरी पोस्ट हटवली असली तरी बऱ्याच कंपन्यांमध्ये अशा प्रकारचे प्रकार केले जातात, हे आता वारंवार स्पष्ट होत आहे। आणि आता तर लिंक्डइन सारखी जी वेबसाईट, जे प्लॅटफॉर्म आपल्याला म्हणता येईल, तिथे अशा पद्धतीने लिहिल्यामुळे तर थेट स्पष्ट झालंय। आणि अशा प्रकारे लिहिण्यावर काय कारवाई सरकार करते हे बघावं लागणार। सगळे नेते निवडणुकीच्या प्रचारामध्ये बिझी आहेत, पण मराठी माणूस मुंबईत टिकला पाहिजे, मराठी माणूस मुंबईत टिकला पाहिजे, पण नोकरीसाठी सुद्धा एखाद्या पर्टिक्युलर जातीला किंवा समाजाला नाकारणं हा कायदेशीर गुन्हा आहे। मग तो मराठी माणूस असो किंवा अन्य कुठलाही माणूस असो, भारतामध्ये कुठेही कोणालाही जाऊन नोकरी करण्याची अशा पद्धतीने अनुमती आहे, स्वातंत्र्य आहे। आणि अशा पद्धतीने पोस्ट लिहिल्या नुसती माफी मागून चालणार आहे की या कंपनीवर, ज्या व्यक्तीने ही पोस्ट टाकली तिच्यावर काही कारवाई होणार, हे बघणं महत्त्वाचं राहील। आणखी एक महत्त्वाची अपडेट अशी मिळते की ही गुजरात बेस्ड कंपनी असल्याची माहिती मिळते। त्यामुळे असा विशेष काय क्रायटेरिया होता की ज्याच्यामुळे मराठी माणसाला ही नोकरी नाकारण्यात आली? जरी गुजराती कॉन्टेंट असेल, समजा ग्राफिक डिझायनर आहे पण गुजराती कॉन्टेंटसाठी त्यांना काम तरी सुद्धा जर त्याला गुजराती येत असेल तर रिक्रूट करून घ्यावं लागतं। ती माहिती जाणून घेण्याच्या आधीच त्याच्यावर शिक्कामोर्तब करणं की एखाद्या विशिष्ट भाषेचा माणूस नकोय, हे भयंकर आहे। आणि याच्यावर आता राजकीय लोक आपली भूमिका घेतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सोनाली, आणि जरी जान्हवी सरनाने माफी मागितली असती तरी ही वृत्ती आहे ना, ही कायमची संपुष्टात आली पाहिजे, हीच अपेक्षा व्यक्त होते। तुम्ही सविस्तरपणे माहिती दिली सोनाली, त्याबद्दल धन्यवाद। मराठी माणसाला नोकरी मिळणार नाही अशी जान्हवी सरनानी रिक्रुटरने पोस्ट टाकली होती। नंतर तिने नेटिझन्सने संताप व्यक्त केल्यानंतर तिने जरी माफी मागितली असली तरी जी ही वृत्ती असते, ही वृत्ती कायमची ठेचली गेली पाहिजे अशीच अपेक्षा मराठी माणसाकडनं व्यक्त होते। खूप मोठी बातमी आहे। पगार 4 लाख एवढा या पोस्टमध्ये टाकलेलं होतं। पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मात्र संबंधित रिक्रुटरनं सोशल मीडियावर माफी मागितली आहे। अनेक मराठी भाषिकांचं मन दुखावल्याबद्दल त्यांनी माफी मागितलेली आहे। जान्हवी सरना हिनं त्यानंतर माफी मागितलेली आहे। मुंबईतील एका कंपनीसाठी ग्राफिक डिझायनर हवा अशी ही पोस्ट होती, त्यासाठी जॉब लोकेशन गिरगाव होतं। मात्र माफी मागितल्यानंतर देखील नेटिझन्सनी याबाबत, या प्रकाराबाबत संताप व्यक्त केलेला आहे। मराठी माणसाच्या नोकरी संदर्भातील ही बातमी आहे। मुंबईतील एका कंपनीत मराठी माणसालाच नोकरी मिळणार नाही अशी पोस्ट व्हायरल झाली होती। लिंक्डइनवर नोकरीची माहिती देणारी पोस्ट व्हायरल झाली होती। यामध्ये मराठी पीपल्स आर नॉट वेलकम हियर असा आशय होता, त्यामुळे संताप व्यक्त होतं।